अमरावती शहर में भीषण पानी की किल्लत को लेकर अब नागरिकों का गुस्सा 7वें आसमान पर पहुंच गया है। प्रभाग क्रमांक 10 पंचशील नगर के ऊपरी इलाके में पानी न मिलने से परेशान जनता और बीजेपी पदाधिकारियों ने सीधे जीवन प्राधिकरण विभाग को लिखित चेतावनी दे दी है। नागरिकों का आरोप है कि भीषण गर्मी में भी उन्हें नियमित पानी नहीं मिल रहा है। विभाग को सौंपे पत्र में साफ कहा गया है कि पंचशील नगर में तुरंत अतिरिक्त 1 घंटे पानी की सप्लाई बढ़ाई जाए। यदि प्रशासन ने पानी की सप्लाई नहीं बढ़ाई तो नागरिकों ने दूसरे इलाकों की पानी सप्लाई ठप करने और उग्र आंदोलन करने का अल्टीमेटम दिया है। अमरावती की हर ग्राउंड रिपोर्ट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज 24। जाती मोर्चा आमचे अध्यक्ष सुधीर थोरात आणि मी नगरसेवक विनोद गणेशराव तानवेस प्रभाग क्रमांक 2 तपोवन प्रभागाचा सध्या वाढत्या उन्हाळ्यामध्ये पुष्कळशा ठिकाणी पाण्याची अतिशय तीव्र अपुरतेमुळे एकदम पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। पुष्कळ ठिकाणी पाण्याची जी वेळ आहे ती अर्ध्या तासाची असल्यामुळे त्या अर्ध्या तासामध्ये पाणी पण लोकांना त्यांना पुरेसं पाणी पण मिळत नाही आहे। त्याच्यानंतर एक दिवस 2 दिवसाच्या पाण्याची पुरवठा होत आहे। या सर्व समस्या घेऊन आम्ही आज कार्यकारी अभियंता सोळंके साहेबांना निवेदन द्यायला इथे आलेलो आहोत। तर ते निवेदन देताना सोळंके साहेबांनी आम्ही म्हटलेलं आहे की ज्या काही आम्हाला पाण्याच्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या जर आमच्या लवकर निकाली काढल्या गेल्या नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आंदोलनासाठी इथे सहपुजीवर बसू। सोबतच ज्या पाण्याच्या टाक्या ज्या प्रभागामध्ये प्रस्तावित झालेल्या आहेत त्याच्यातूनच एक प्रभाग म्हणजे माझा तपोवन प्रभाग। माझ्या कॉलनीमध्ये आज पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे की आम्ही जे बोर केले होते अगोदर 2-3 वर्ष अगोदर ते बोर आज निकामी पडलेले आहे आणि परत आम्हाला बोर करण्याचं काम पडत आहे। तर आमच्या स्वामी समर्थ कॉलनी आरू कॉलनीच्या वरचा भाग जिथे पाण्याची टाकी आमदारांच्या माध्यमातून प्रस्तावित झालेली होती ती टाकीचं काम पण सुरू झालं होतं, पण काही कारणामुळे काही लोकांच्या थोड्याशा 1-2 लोकांच्या ऑब्जेक्शनमुळे ते पाण्याची टाकीचं काम थांबवण्यात आलं। थांबवण्यात आल्यानंतर ते काम नंतर अजूनही 2 वर्षापासून पेंडिंग आहे। मात्र तिथे आजूबाजूचे जे राहणारे लोक आहेत आरू कॉलनी परिसरातले लोक आहेत तपोवन प्रभागातले जे लोक आहेत सातबंगला परिसरापर्यंतचे त्यांच्या जनभावना विचारात घेऊन तिथे पाण्याची टाकी पुरवत तिथेच त्या ठिकाणी ठरवलेल्या ठिकाणी पुरवत काम सुरू करण्यात यावं यासाठी आज आम्ही सर्व अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी मी नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते सोळंके साहेबांना परत निवेदन द्यायला आलो होतो। सोळंके साहेबांकडनं पण आम्हाला आज पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला। जर तुम्ही आणि तिथचे जनता सोबत असेल तर आपण तिथे परत पूर्वत काम तिथे लवकरात लवकर चालू करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पण जर का तिथे काम परत लवकर सुरू झालं नाही तर नक्कीच आम्ही परत आंदोलनासाठी बसू अशी आणि त्यासाठी आम्ही सर्व इथे आलेलो। धन्यवाद। आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे प्रभाग क्रमांक 10 मधील पाण्याची जी समस्या होती पंचशील नगरातली त्यासाठी आम्ही आज सोळंके साहेबांना एक निवेदन देण्यात आले आणि त्यांना तातडीची गरज म्हणून लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात यावी। कारवाई म्हणजे जो वेळ आहे त्या वेळेनुसार जो पाणी पुरवठा कमी होत आहे पब्लिकला त्रास होत आहे त्या त्रासापासून काढण्यासाठी यांनी टाईम वाढवण्यात यावा। यासाठी आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे साळुंके साहेबांना एक निवेदन दिले आणि त्यांना एक पाण्याच्या टाकीबद्दलही एक त्यांना सूचना दिली की लवकरात लवकर या पाण्याच्या टाकीचं काम होण्यात यावं। अन्यथा पंचशील नगरातला जर पाण्याचा टाईम वाढला नाही तर आम्ही ह्या गोष्टीला तीव्रतेने उचलून पाणी पुरवठा मंत्र्याकडे याची नोंद देऊ। ठीक आहे, धन्यवाद।